खूपच घाईगडबडीत असाल तर 2 मिनिटात कोरडी देवपूजा कशी करावी यामुळे घराला दोष लागणार नाही. प्रत्येक घरामध्ये महिलाच देवपूजा करत असतात. खरं तर महिलांवर देवपूजेचा भार टाकू नये, कारण त्यांना इतरही घरातली भरपूर कामे असतात. कधीकधी काही घरातल्या पुरुषांना देवपूजा करायला वेळही नसतो किंवा काही पुरुष असे असतात की ते देवाकडे फिरकतही नाहीत, देवांना अंघोळ घालत नाहीत किंवा मग कधीकधी घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं आणि मग त्यामुळे देखील देवापुढे दिवा लावला जात नाही. कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावायचा किंवा कशी देवपूजा करायची, त्यामुळे देवपूजाही राहून जाते. बऱ्याच जणांना हे माहीत असते की आपल्याला घरामध्ये देवघर असतं, अतिशय महत्त्वाचं असतं. देवघर आहे म्हणजे आपल्या घराचा आत्मा असतो. त्यामुळे देवांची देवपूजा होणं तर महत्त्वाचंच आहे. आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपण लगेच देवाकडे धावत पळत देवाकडे जातो. आपल्या गारानं ऐकून घेण्याची एकमेव ठिकाण म्हणजे देवघर असते. त्यामुळे महिलांना तर देवघराशिवाय करमतच नाही. पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही ठिकाणी किंवा काही वेळ देवपूजासाठी वेळ नसतो. घरामध्ये रोज आपल्या देवांची पूजा केल्यामुळे, त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहेत त्या सगळ्या नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. स्वतःला आपल्याला प्रसन्न वाटतं. जे काही दैवतत्व आपण म्हणतो ते जागृत राहतं. आपल्या घरामध्ये चैतन्य राहतं. पण बघा, किती जरी आपण म्हटलं तर बऱ्याच जणांना असं होतं की कामांमुळे किंवा काही कारणांमुळे देवपूजा रोज करणे शक्य होत नाही किंवा त्यांचा जॉब असतो, व्यवसाय असतो किंवा इतरही काही कामे असतात, लहान मुलं असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जे गृहिणी असतात घरातली, तिच्यावरती बरीच अशी कामे असतात. त्यामुळे कामाचा किंवा ज्या महिला आहेत त्यांना जॉब करून घरातलं पण सगळं मॅनेज करावं लागतं किंवा कोणी जेंट्स देवपूजा करणार असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर कामे असतात आणि किती जरी वेळ काढायचा म्हटलं तरी शक्य होत नाही. त्यामुळे अशा बऱ्याच घरांमध्ये दररोज देवपूजा होत नाही. तर त्याला काय पर्याय आहे लक्षात घ्या. तुम्हाला ज्या ज्या दिवशी ते पूजा करणे शक्य होईल, देवांना स्नान घालून तुम्ही देवांना स्नान घातलं पाहिजे, तशी देवपूजा केली पाहिजे. पण बरेच जण असेही करतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर ते देवाकडे कोणी फिरकत पण नाहीत किंवा अजिबात दिवा लावत नाहीत, अगरबत्ती धूप लावत नाहीत. कारण का तर वेळ नाही आम्हाला किंवा आम्ही देवपूजा व्यवस्थित केलेली नाही, देवांना स्नान घातलेलं नाही. मग कशाला दिवा लावायचा, मग कशाला धूप पेटवायचा, अगरबत्ती कशाला लावायची. मग असं करू नका. आपल्याला किंवा तुम्हाला जर देवपूजा करायचं जमत नसेल किंवा अगदीच वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता. ती कशी करायची तुम्हाला सांगते. कारण काय असतं, आपल्या देवाकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. समजा दिवा पण आपल्या घरामध्ये लावला जात नाही तर आपल्या घराला दोष लागू शकतो किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये पसरू शकते. त्यामुळे काय होतं, घरामध्ये सुखशांती लाभत नाही, घरामध्ये सतत वादविवाद होतात, नवीन कटकटी, समस्या, दररोज काही ना काहीतरी होत असतं, आजारपणे अशी काही पण अडचणी येत राहतात. त्यामुळे आपल्याला देवांची व्यवस्थित सेवा घडत नाही. त्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. ज्या दिवशी तुम्हाला शक्य त्या दिवशी अवश्य तुम्ही देवांना स्नान घालून देवपूजा करू शकता. बघा, रोज शक्य नाही तर काय करायचं, तुम्ही आपल्या देवघरामधला जो दिवा आहे तर तो दिवा दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रज्वलित करायचा. एक तरी वेळेला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगदीच तुम्हाला वेळ नसेल तर दररोज सकाळी, नाही जमलं तरी संध्याकाळी तुम्हाला जॉबवरून आल्यानंतर किंवा ऑफिसवरून आल्यानंतर संध्याकाळी रात्री उशिरा येतात, मग हा वेळ असेल तर उशिरा आल्यानंतर का होईना पण अवश्य तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे. सकाळी आपण जेव्हा कधी उठू तेव्हा तुम्ही स्वच्छ अंघोळ करून घ्या आणि त्यानंतर फक्त देवघरामधला जो दिवा आहे तो प्रज्वलित करा. त्याचबरोबर अगरबत्ती आहे तर ती लावून घ्या. जर तुम्ही आता देवांना स्नान घातलं नाही किंवा तुम्हाला वेळ नाही
तर तुम्ही दिवा लावायचा आहे, अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे. छान सुवासाने मन प्रसन्न होतं. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, नवीन चांगली ऊर्जा वाढीस लागते. त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे. आता काय करायचं आहे, तुम्ही कापूर आणून ठेवा. जो कुठला कापूर अवेलेबल होईल तो तुम्ही आणा. आयुर्वेदिक किंवा मग साधा आणा. आपल्या देवघराच्या शेजारीच तो ठेवायचा आहे आणि एक कापराची वडी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी ती देवाजवळ जाळायची आहे. आरती सर्वांना माहिती असेल, फक्त ती जरी आरती तुम्ही म्हटली तरी चालेल. आरती करत असताना घंटानाद करायचा आहे. घंटानादाने काय होत असतं, घरामधील काही वाईट शक्ती असते तर ती नकारात्मक ऊर्जा असते तर ती दूर होते. त्यामुळे घंटानाद तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी अवश्य करत चला. संध्याकाळी दिवे लग्नाच्या वेळेला घंटानाद करून आरती म्हणायची आहे. हे खूप सोपं आहे. तुम्हाला आता ऐकताना वाटत असेल की खूप जास्त वेळ लागेल, पण बघा 5च मिनिट लागतात. फक्त दिवा लावणे आणि तेल धूप दीप जे आहे ना, तर ते दिव्यामध्ये ते देवघराच्या शेजारी एका बॉटलमध्ये भरून ठेवा. दिव्यासाठी तेल वेगळं ठेवा किंवा तूप असेल तर ते तूप वेगळं ठेवा. देवपूजा करण्यासाठी खूप सोपं जातं. आणि दिवा लावायचा, उदबत्ती लावायची किंवा धूप पेटवायचा, कापूर जाळायचा आणि आरती म्हणायची आहे. जी तुम्ही वाहिलेली फुले आहेत तर ती फुले तुम्हाला दुसऱ्या दिवशी मात्र आठवणीने काढायची आहेत. जर नवीन तुमच्याकडे ताजी फुले असतील तर ती फुले तुम्ही देवांना अर्पण करू शकता, पण तीच फुले आठवडाभर ठेवणे हे अत्यंत चुकीचे आहे. जर तुम्ही तीच फुले आठवडाभर ठेवली तर प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये तयार होते. यामुळे काय होतं, घरामध्ये सतत वाद होतात, भांडण तंटे, नवरा बायकोमध्ये वादविवाद होतात किंवा घरातल्या सदस्यांमध्ये वाद होतात, आजारपण येतात. त्यामुळे बघा, असं जे फुलं असतील तर ते फुले आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी काढायचे आहेत आणि ते निर्माल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्याच मूर्त्या ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करणे शक्य होईल. काय करतात बरेच लोक, मूर्त्या पोठो बरेच देवघरामध्ये ठेवतात आणि त्याची आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही. लक्षात घ्या, आपल्याला म्हणजे तुम्हाला जर देवपूजा करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती पोठो आणणे टाळायच्या आहेत. मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत, त्यांनाच विधिवतपणे तुम्ही पूजा करायची आहे. खूप जास्त मूर्ती पोठो असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो. जर तुमच्याकडे हे होणार नसेल तर ते देवपूजा रोजच्या रोज करणं जमत नसेल तर तुम्ही एवढ्या मूर्ती किंवा पोठो घेण्याचं टाळायचं आहे. तुमच्याकडे आता समजा एखादी मूर्ती आहे आणि तुमच्याकडे एखादे देवाचे किंवा त्याच देवाची पोठो आहे, पण तुमच्याकडून ती सेवा होत नाही किंवा देवपूजा रोजच्या रोज होत नाही, तर काय करायचं आहे, तुम्हाला ज्या देवांची सेवा होत नाही त्या मूर्ती किंवा पोठो तुम्ही विधिवतपणे विसर्जित केल्या तरीसुद्धा चालतील. पण असे करण्यापेक्षा शक्यतो तुम्ही त्या देवांची दररोज पूजा करण्याचाच प्रयत्न करा. आणि जर पूजा होत नसेल तर तुमच्याकडून तर सकाळी आणि संध्याकाळी देवांवरती पाणी शिंपडा. एखाद्या फुलांनी पाणी शिंपडा किंवा दुर्वा असतात तर त्या दुर्वांनी सुद्धा पाणी शिंपडलं तरीसुद्धा चालेल देवांवर. आणि पाणी शिंपडल्यानंतर धूप दीप लावू शकता आणि जुने फुले काढून नवीन फुले वाहू शकता. आपल्याकडून सेवा जमत नाही किंवा त्या देवांचं आपल्याकडून नामस्मरण करणे शक्य नाही तर अशा वेळेस काय करावे, मग जर रोज आपण देवपूजा काहीच करत नसतो तर देवांचं तर आपल्या घरात दोष लागू शकतो. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. त्यामुळे बघा, एवढेच देव ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा जमणार आहे. किंवा तुम्ही रोज देवपूजा करणे जमत नसेल तर अगदी मोजकेच देव तुम्ही देवघरात ठेवा. तुम्हाला देवपूजा करणे शक्य नाही तर तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवापुढे दिवा प्रज्वलित करून धूप दीप अगरबत्ती लावून दररोज देवपूजा तुम्ही करू शकता आणि घंटानाद करू शकता. हे लक्षात घ्या, आपल्याला कुलदेवतेची सेवा करणे गरजेचे आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. ते ज्यांना रोजची देवपूजा करणे देखील शक्य नाही तर त्यांना काय प्रश्न पडणार की एवढा व्याप आहे कामाचा आमच्या मागे, मला ते पूजा करणं जमत नाही, मग कुलदेवतेची सेवा आम्ही कशी करणार. तर लक्षात घ्या, रोज आपली जी काही कोरडी तुमची देवपूजा आहे म्हणजे काय, दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावतो, अगरबत्ती धूप लावतो
की तुम्ही काय करायचं आहे, त्यावेळेला फक्त 11 वेळा तुम्हाला कुलदेवतीचा नामस्मरण करायचं आहे, 11 वेळा. आणि कुलदेवीचं स्मरण तुम्हाला येत नसेल किंवा जप माहिती नसेल तर तुम्ही ओम ऐं ह्रीं चामुंडाय विच्चे या नावाने मंत्राचा जप 11 वेळा तुम्ही करू शकता. कुलदेवीपर्यंत ती सेवा नक्कीच पोहोचेल. बघा, कुलदेवी पण साधी सोपी सेवा तिला पसंत पडते. फक्त तुमच्या शुद्ध मनाने ती सेवा केलेली पाहिजे. पूर्ण श्रद्धांजली ही सेवा तुम्ही करा, तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही. जी कोणती तुमची कुलदेवी आहे, सरळ त्या कुलदेवीचे नाव घेऊन शेवट नमः हा शब्द जोडा आणि सुरुवातीला ओम म्हणजे कसं, ओम महालक्ष्मी देवे नमः, ओम तुळजाभवानी देवे नमः एवढं जरी तुम्ही दररोज म्हणला, जरी जी कोणती तुमची कुलदेवी आहे तिचं नाव घेऊन शेवटी नमः म्हणा. कुलदेवी देवांना माहीत असतं की आपण किती कष्ट करतोय, खूप आपण मेहनत घेतोय, त्यामुळे जो कोणी मनापासून सगळं करतो ना, तर ती काही भोळी बाबडी सेवा जी करत असेल तर ती देव स्वीकार करतो, म्हणजे करतोच. या सेवा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला रोजची देवपूजा जमत नसेल तर तुम्ही दररोज फक्त दिवा लावून कुलदेवतेचे नामस्मरण करा किंवा 11 वेळा जप करा. देवासमोर रांगोळी घालणं शक्य होत नसेल तर फक्त उंबरठ्यावरती शुभचिन्ह काढा किंवा देवासमोर एखादं छोटंसं स्वस्तिक काढा. खूप मोठी रांगोळी काढू नका, एकदम छोटीशी पण शुभ रांगोळी काढा. स्वस्तिक या चिन्हाने घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते. शुभचिन्ह उंबरठ्यालगत किंवा देवासमोर तुम्ही काढू शकता. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढणार. तुम्हाला कुठल्याच बाबतीत कसलीच अडचण येणार नाही. आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे तुळशीसमोर दिवा लावणे. रोज सकाळी आणि रोज संध्याकाळी तुम्हाला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे. पण ती रोज पंथी रोज तुळशीला लावा, हेच तुम्ही करा. आणि रोज पंथी तुम्हाला तुळशीला लावायची आहे. तुम्ही जरी जॉब करत असाल, तरी तुम्ही व्यवसाय करत असाल, घरी उशिरापर्यंत पोहोचत असाल, तरीसुद्धा तुम्हाला घरी जाऊन जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा तुम्हाला तुळशीसमोर असा दिवा लावायचा आहे. तुम्हाला या गोष्टींची सवय होईल, कंटाळा येणार नाही. या उलट तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये आलेली तुम्हाला नक्कीच कळेल आणि नक्कीच खूप चांगला फरक तुमच्या आयुष्यामध्ये पडेल. आता बघा, ज्यांना रोज देवांना स्नान घालणं शक्य नाही त्यांनी काय करायचं, पौर्णिमा अमावस्याला अशा तिथींना तरी देवांना स्नान घालायला विसरू नका किंवा आठवड्यातून एकदा तरी तुम्ही देवपूजा केलीच पाहिजे. अगदी तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्ही कुठे व्यवसाय करत असाल तर ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे किंवा ज्या दिवशी तुम्हाला जमणार आहे देवपूजा करायला, अगदी आठवड्यातून एकदा का होईना पण देवपूजा करा. आणि बाकी दिवस तुम्ही नुसता सकाळी आणि संध्याकाळी फक्त दिवा प्रज्वलित करून धूप दीप अगरबत्ती लावून महालक्ष्मी मातेची किंवा तुमची जी कोणती कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीचे नामस्मरण केलं, जप केला तरीसुद्धा चालेल किंवा गणपती बाप्पांचे जे गणपती स्तोत्र आहेत त्याचे नामस्मरण केलं तरीसुद्धा आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही. अशा कित्येक जणांना अनुभव आलेला आहे. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. जर स्वयंपाक करताय तर तुम्ही अशा वेळेला काय करायचं आहे, नामस्मरण तुमचं सुरू ठेवायचं आहे. अगदी ऑफिसवरून घरी येताना देवाचं नामस्मरण करा, ऑफिसमध्ये जाताना देवाचं नामस्मरण करा व अशी कोरडी देवपूजा तुम्ही करू शकता. लक्षात घ्या, देवासमोर सकाळ संध्याकाळ फक्त दिवा आणि अगरबत्ती एवढं तरी आपल्याला लावायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त देवघर असून उपयोग नाही किंवा देव असून उपयोग नाही, त्या देवांना आपल्याला सतत जागृत ठेवायचं आहे. आणि जागृत ठेवण्यासाठी देवासमोर दिवा प्रज्वलित नक्कीच करायचा आहे. आपल्याला आपल्या घराला नक्कीच काहीतरी दोष लागू शकतो. त्यामुळे जर ही चूक तुमच्याकडून घडत असेल तर आत्ताच ती थांबवा आणि आत्तापासून तुम्ही लगेच देवघरामध्ये दिवा लावायला सुरुवात करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.